तुमले बाकी नाही ते सुधारणा नाही. मग मी जर स्पष्ट करायला गुन्हा मोकला म्हणून मागे टिपरली पाहिजे असं प्रमाण आहे. आता वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला धावतं सांगणार आहे. इथं जर भजन करायला सांगितलं इथं भजन करत नाही. हा आपण प्रमाण घेतलं ना. जर भजन होत नशील तर तुम्हाला मोठा पण आले तुम्ही श्रीमंतील का शिवराव नाही का म्हणे. आई जर सांग एखादा कंबर मोठा की मी सांगत आपण एकला यायचं तर भजन गाय सांगितलं इथं भजन कोणी गात नाही. इथं चांगलं वातावरण आहे. टोपीवाला बाबा बसेले माऊली परिवार याद बरं याद काय राहणं काय राहणं म्हणा तू काय राहणं का कोण किडा पाड राहणं कसं राहत का. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले तिथं सगळे वारकरी येतात. कीर्तनेत जमेल समाज कमीत कमी 2, 4, 5 हजार लोक 7 हजार लोक 10 हजार लोक होते. बरोबर आहे ना. 2, 5 हजार 7, 8 हजार होते. या का खोटा मनावर प्रेम करणारच होते हा 1-2% तरी किडा पाडणार होते. ज्यासले नाही चालस काय पुरे कीर्तन करत 2-2.5 तास कथा समजूच देत नाही. 2-2.5 तास कथा होई जातात असा म्हणणारा बी होती. आमचा काय मग असा सांगणार हा तुझी डंग लाई घ्या तो असा सांगणारा बी होती. पण मी काय करत माहितीये का काय डंग लाई द्या याशीकडे ध्यान नाही. जसं मन दाखली बहीण जळगावकडे दिवस पाहुणांच्या ड्युटीवर त्यांनी शनिवार रविवारने सुट्टी होती. घर उन्हात गावले उन्हात मग वावर दखाल निघत त्याच ना पप्पाला म्हणे पप्पा मी वावर देखील का म्हणे जाय भाऊ म्हणे. वावर देखायच्या मक्का लायला होता. मक्का तयार बी जायला होता. पण वावर मग तण दिख ना पाहुणा त्यास ना बापले वावर माही फोन करा पप्पा म्हणे काय तो कितलं तण होई जायला म्हणे मक्कीस ना. त्यास ना बाप म्हणे येडा तणनीकडे काय ते किराणा बुनक तक्रे बुनक कवडं होई जायला. मग मी काय करत किडा पाडणार शिकडे नाही तर कसं आणणार म्हणा बुनका तिथला वाढणार ते दखल. खरंच लोक चांगले तुमच्या परिसरातले. सगळ्यांना सांगितलं होतं भजन करा आणि वारकरी बाबा बसले त्या करत कसं. पण काही काही गावेच ना म्हाताराशी वय वय जास्त तरी सुधरत नाही कोणती वय मा काय आमना दोंडायचा आम्हा 80 वरीच ना म्हातारा मागली गेली मला लगीन चालू होत. 80 वरीच ना म्हातारा कोणती वय मग काय करू आहे बी बांध पाहिजे. 80 वरीच ना म्हातारा मागली गेली मला लगीन चालू होतात. लगीन मागूची की लग्न आटोपणं पंगत बसली जेवण करले ना घरशील हो ना तर ते पुढची वळली नाही मंडप नाही कोपराला बटली ना. आता ते बठ देखील राहतात आणि आपला हिंदू धर्माने संस्कृतीप्रमाणे शेवटली विधी रास नवरदेव नवरीशी गुन्ह्या टाकायला आणि 80 वरीच न म्हातारा देखील राहतात त्या नवरदेव नवरी गुन्ह्या टाकला. पुढची वरती काठी टेकत घर घ्या आणि म्हातारी म्हणे मला पानलंय म्हणे. म्हातारी तांब्या भर दिला या गुपचूप पाणी प्यावं पाहिजे. या तोरणा जात्या म्हातारीवर गुन्ह्या टाके म्हातारी बरे तांब्या डोकावर उडी फेका. म्हातारानं घे डोकं फुटी. म्हाताराला 7 पोरे 7 पोरेची फोन करा 7 राहले मामाजी मन बापनं डोकं फुटे घे दखाली या म्हणे. संध्याकाळपर्यंत 7 वेळी कपडा लिसणे हजर बैठक हॉलमा 7 वेळी बसेल होता. म्हातारी बसेल होतं 6 गरीब होता 7वा बोल का होता का वेळी डोकं कसं काय कुठनं हो जाऊ द्या म्हैस तू मारले ना नाही हो मग बांधत पाय शकते का म्हणे नाही हो नातू खिरा तो म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कसं काय कुठनं अहो बाबा म्हणे का होतय गावना बाबा म्हणे सांग भाऊ तुम्ही बाबा डोकं कसं काय कुठनं काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हातारा काय रे नंतर खुर्चीवर बटली ना मला त्या नवरदेव नवरी गुन्ह्या टाकला त्याचं दखी हो ना. आणि मन आजी पाहिजे पाणी मागं म्हणलं मन आजीने लोटाभर घेणे गुपचूप पाणी पिऊन या कोणा जात नाही म्हातारीवर गुन्ह्या टाकी म्हणे. म्हातारी बरे तांबे डोकार ओढी फेकले म्हणे डोकं फुटलं लय लय कपडा घर लय घ्या त्याचा चांगला काम डोकं फुटेल होतं. कोणत्या वयात काय करावं हे तुला भानात असलं पाहिजे मला बरोबर आहे की
हो एक स्टँडवर उभं होतं पण आठवडा वार करी आठवडाचे भोजन आठे माऊली परिवाराची खासियत मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो. जो माऊली परिवाराला जुळलेला वारकरी असेल त्या वारकऱ्याचा हरिपाठ 15 वाध्याय पाठच असतो. काकडा पाठच असतो. हा माऊली परिवाराची खासियत आहे. हो पण काही काही ठिकाणी काय नाही भजन नाही एवढे लोक असले एक 75 वर्षीचं म्हातारा स्टँडवर उभं राहील गाणं म्हण राहील. निरात दारू पिनास मी नशामा खोटाना बोलावलो की बासती एक बुकामा मोका कटा 75 वर्षी वयमा जरी या खेळा पाडला नाही आणि पहिली तिथला पाडेल होते. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले टाकायचे. तेरी प्यारी में काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरी वास्ते में काना घर छोड़िया गई तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई प्रतिना पाहिजे बरोबर आहे की आणि म्हातारा बाबाच नव्हे ना तरुण भाऊले सांगत भाऊ तुमले आठे भजन करा सांगा आठे म्हणतात नाही याची एखादी पूर्ण जर व्हॉट्सअपले ब्लॉक कर मग या पडेल बितळाना आडेगोट आणि पडेल बितळाना आडेगोटी रातना 11-12 वाजायला म्हणतात या हे पाखरा आजाद केलंय तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे तुला पाखरू ऑलरेडी आजादच होत रे. तू पाखरा फक्त तुले मोबाईल रिचार्ज मारण करता तरी केलो तर रे बावड सोडत नाले उलट तू पाखरू लगीन करीन जा 3 वर्ष नव्हता एक पोलीस पोरग कड्यावर धरलंय आणि चौकमा पटेल एक पोलीस पोऱ्याला सांगत बघ मामा कसा बसलाय कसं जाय तू ना पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्यासाठी म्हणणार राजा जसं की ही नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा ही नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले ये किया देखते ही देखते हवाले तेरे ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या तेरे नाम कर दिया. चाल कोणती कराय ना भाव आपला टाकाना मला फक्त गाणं सांगा लगेच बदलत यार विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना भजन करायला सांगितलं कोणी धक्का लागू दिना नाही आपला बाप नाही काय जात नाही आपली ठरवलं कमलं डरनिंग नाही आपली. जाता जाता माझा गरीबाचा 2-5 मिनिटाचा संदेश असेल लक्षपूर्वक ऐका. जे आईसाहेबांचे आज वर्षश्राद्धाचं कीर्तनात प्रत्येक जमलेल्या तरुण भावांना माझी रिक्वेस्ट असेल विनंती असेल आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय दादा आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. प्रत्येक गावामध्ये मंदिर बांधलं गेलं पाहिजे. प्रत्येक तरुणानं भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. प्रत्येक भावानं वारी केली पाहिजे. प्रत्येक दादानं पंढरपुराला गेलं पाहिजे. प्रत्येक दादानं कीर्तन ऐकलं पाहिजे. हे केलंच पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो. सप्पा केला पाहिजे. कीर्तन ऐकली पाहिजे. मंदिर बांधली पाहिजे. मंदिरात जाऊन देवदर्शन केलंच पाहिजे. सकारात्मक सांगतोय केलंच पाहिजे. पण हे सगळं राहिलं
हे सगळं राहिलं तर चालेल, पण मायबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात नाही. काही काही पोरांचा प्रश्न असेल, महाराज तुम्ही देवाच्याही पुढचं स्थान आहे पोरीच. विठ्ठल विठ्ठल आता डीपीवर आकड्या टाकराय तटे नाव राहिले आता सुरू करायली ती बहीण मनावावर ताबाली राहील. विठ्ठल विठ्ठल ऐका, काही काही पोरांचा प्रश्न असेल, महाराज तुम्ही आईला किंवा बापाला देवाच्या पुढचं स्थान देताय, असं ते करतात काय? दादा, देवामध्ये आणि खास करून बाप सांगतोच मी, पण आज आईचं वर्ष श्राद्ध म्हणून माय सांगणार. माय मध्ये आणि देवामध्ये काय फरक आहे? कदाचित देव तुझा भाव करतो कसा? भक्त राखी पायापाशी दुर्जनांशी दुर्जनांचा सर्वनाश करतो, भक्ताचं रक्षण करतो, तुझा भाव करतो. पण मायला दोन लेकरं राहू द्या, एक मारकरिया आणि एक दारुडा, दोघं जर जेवायला बसले दोघांना समान ताट बनवते, हा मायचं काम आहे. म्हणून देवाच्या पुढचं स्थान आपण मायला देतो. माय कधी तुझा भाव करत नाही. काही काही पोरं म्हणतात, महाराज देवाच्या पुढचं स्थान तुम्ही देतात मायला. हो, कदाचित दादा तुमची माय हयात असेल तर मला कळत नसेल. ज्याची माय हयात त्याला कळत नसेल, पण ज्याची माय नाही त्याला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. काय असतं सांगू का? ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय असते. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय असते. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते. घरामध्ये दोन तरुण मुली आहेत, लग्नासाठी पैसे नसावेत, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते. 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा तपास नाही, सहारा नाही पाण्याचा, आणि त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत काय असते. तसं ज्याला मायच नाही त्या लेकराला विचारा मायची किंमत काय असते. कदाचित हो मी माय सांग राहिलो ना रे. हो आजपासून माय 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 नाही टाळबटच तुम्ही इथला उल गेले तुम्ही बाणट सुरू. मी माय जीव थोडी सांगून त्या पोटे टोचराय ना ती इथला बाहेर जो दिलो मी मान टाकाय ना. विठ्ठल 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 ऐका, माय काय असते मोजून 5 मिनिटात सांगेल आणि सेवेला पूर्णविराम असेल. आता वातावरण सोडू नका दादा. थोडं माय बद्दल जर तुमच्या मनात प्रेम असेल तर तेवढं दाखवा. नाही चांगलं करतायत तर करू नका, पण वाईट करून सत्यानाश करू नका दादा. मायवर जर प्रेम असेल तर एकानेही हसण्याचं काम करू नका. इथं जीव तोडून सांगावं लागतं. तुम्ही माय सांगा ना, तुम्ही दात काढा ना, तुम्ही लाजाने वाटते काय? माय आपल्यावर काय करू शकते लक्षपूर्वक ऐका. एखादी माय जर आजारी असेल, माय आजारी आहे, पोरगा बाहेरून फिरून आला, माईला विचारतो आई काय झालं? मायने सांगावं लेका माझी तब्येत नाही रे बरी. हे आई काळजी करू नको, तुला गावच्या डॉक्टरांकडे नेतो. काय रे राजा, गावच्या डॉक्टरांनी जर नाही म्हणलं तर काय करशील? आई तुला धुळ्याला नेतो ना. काय रे दादा, धुळ्याच्या डॉक्टरांना नाही म्हणलं काय करणार आहे? आई तुला मुंबईला नेतो नाही तर नाशिकला नेतो ना ग बाई. काय रे राजा, नाशिकच्या डॉक्टरांना नाही म्हणलं, मुंबईच्या डॉक्टरांना नाही म्हणलं काय करशील? पोराचं वाक्य असेल आई शेवटी माझा नाविलाज असेल.
पण हीच परिस्थिती. एखादा पोरगा धुळ्यावरनं रिपोर्ट घेऊन येतोय आणि माईच्या जवळ बसून रडतोय. आईनं विचारलं, बेटा काय झालं? आईला त्या पोरानं सांगावं, आई डॉक्टरांकडे गेलतो ग. मग काय झालं? आई डॉक्टर साहेबांनी सांगितलं, बेटा तू थोड्या दिवसाचा सोबती, थोड्या दिवसाच्या नंतर तुला मरावं लागणार आहे. का रे बेटा काय झालं? आई डॉक्टर सांगत होते तुझी एक किडनी खराब आहे, तू थोड्या दिवस जगणार आहे, थोड्या दिवसाच्या नंतर मरणार आहे. आई मी मरणार आहे ग. त्या आईचं वाक्य असेल, राजा कोणता डॉक्टर म्हणतो तू मरणार आहे? अरे माझी एक किडनी तुला देते पण मरू देत नाही. हे ब्रीद वाक्य मायचं असेल म्हणून भगवंताच्या इथे तो स्थान मायला दिले गेलं. सत्य घडलेली घटना सांगेल. हो, एक पोरगीचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मुलगा झाला, पण योगायोग असा परिस्थिती हालाकीची. नवरा मरण पावला, मुलगा फक्त वर्षाचा. 1 वर्षाचा मुलगा, नवरा मरण पावला. दशक्रिया विधी झाली. भावकीतले लोक नातेवाईक सगळे जमा झाले आणि त्या पोरीला सांगायला लागले, बेटा तू तरुण आहे, तुझा 1 वर्षाचा मुलगा, अगं हा कधी व्हायचा मोठा, त्याच्यापेक्षा दुसरं लग्न कर. बाई विचार करते, मी जर का लग्न केलं मला पती भेटेल पण माझ्या लेकराला बाप नाही ना भेटणार, म्हणून लग्नच नाही करायचं. समजे नातेवाईक म्हणत होते, बाई तू लग्न कर, लग्न कर. पोरगी विचार करते, लग्न केल्याच्या नंतर मला नवरा भेटेल पण माझ्या लेकराला बाप भेटेल याची गॅरंटी नाही, म्हणून हाय ना माझ्या म्हातारपणाची काठी माझा कुलवंशज आहे, याला बघूनच उर्वरित आयुष्य जगायचं. हा निर्णय त्या बाईनं घेतला. घरात काहीच नाही परिस्थिती, मजुरी करेल पण माझ्या लेकराला सांभाळेल, हा पक्का निर्णय बाईचा. आता पोरगा मोठा होतोय, दुसऱ्याच्याकडे मजुरीने कामाला जाते, पोराला कसा बसा मोठा करते. पोरग शाळेत जायला लागलं. एके दिवशी अशी परिस्थिती, पोरगा सकाळी गेला क्लासेससाठी, क्लास झाला आणि पुन्हा शाळेत गेला. आता दिवस तिथं जात होता, दुपारी माय वाट बघत होती, मुलगा आला नाही. दिवसभर उपवाशी कसा राहील बाई माझा पोरगा, आणि माहिती माय असते राजा, दिवसभर माझा पोरगा उपवाशी कसा राहील, म्हणून बाईनं घाई स्वयंपाक केला, डब्बा बांधला आणि शाळेत डब्बा द्यायला गेली. शाळेत डब्बा द्यायला गेली. शाळेतले शिपाई काका होते, त्यांना विचारलं, का हो दादा माझ्या बाडूचा वर्ग कोणचा? शिपाई काकानं दुरूनच बोर्ड दाखवलं, त्या वर्गात तुमचा बाडू या. बाई गेली, बाडू हा डब्बा घे बेटा, सकाळपासून उपवाशी या, दिवसभर उपवाशी कसा राहशील, म्हणून हा डब्बा घे आणि जेवण कर बेटा. जेव्हा पोराकडे डब्बा देते तेव्हा त्याचे सगळे मित्र त्याच्या माईकडे बघत होते. गोष्ट अशी होती, त्याचा मायचा एक डोळा फुटका होता. तो फुटका डोळा बघून सगळे पोरं त्याला चिडवायला लागले, बाडू तू फुटकीचा पोरगा आहेस, आंधळीचा पोरगा आहेस, तुझी माई फुटकी तू आंधळीचा मुलगा. पोरग कस तरी घरी आलं, दप्तर फेकलं, माईवर राग व्हायला लागला. म्हणले, आई तू माझ्या शाळेत नको येत जाऊस, तुला माझ्या मित्रांनी बघितलं ना, सगळे पोरं मला चिडवताय का तू फुटकीचा मुलगा आहेस, आंधळीचा मुलगा आहेस, मला फुटकीचा पोरगा म्हणून ओळखता, तू येत नको जाऊ, मला लाज वाटते तुला माई म्हणायची. माई एका कोपऱ्याला बसून ढसा रडली. ज्याच्यासाठी पूर्ण तारुण्य जाळून घेतलं, ज्याच्यासाठी मी इथं बसली त्याला माझा एक डोळा फुटका, या गोष्टीची लाज वाटते, पण वयानं पण लहान आहे, त्याला समजवू तरी कसं, म्हणजे मोठा झाल्यावर कळेल त्याला. पण या भाऊनं बघितलं, याला सगळे मित्र चिडवत होते, तू फुटकीचा मुलगा आहे, सांगडीचा मुलगा आहे, फुटकीचा मुलगा आहे. पोराला ते सहन झालं नाही. घरातून बॅग भरली, घरातून काढता पाय घेतला. म्हणले आता आपल्याला इथं राहायचं नाही, इथं जर राहिलो तर मला आंधळीचा मुलगा म्हणतील, फुटकीचा पोरगा म्हणतील, मला नाही राहायचं म्हणले इथं. पोरानं पळ काढली, तिकडे गेला, बाहेर गेला, शिक्षणही पूर्ण केलं, नोकरीही मिळवली आणि छोकरीही पटवली, म्हणजे त्याने लग्नही करून घेतलं. आता त्याला 2 मुलं होती. पण योगायोग असा, त्याच्या गावातला कोणीतरी माणूस त्या गावामध्ये नातेवाईकांच्याकडे गेला आणि त्यानं या भाऊला बघितलं आणि बघितल्याबरोबर ओळखलं, हा आमच्या गावातला मुलगा. त्याच्या नातेवाईकाला विचारलं, म्हणले यो आमच्या गावातला. म्हणले आम्हालाही सांगत नाही कोणत्या गावाचा, पण हा दादा साहेब आहे जिल्हा परिषद मध्ये साहेब आहे. तो माणूस घरी गेला आणि त्या जिल्हा परिषद मध्ये साहेब होता का, त्याच्या माईकडे जाऊन सांगायला लागला. म्हणले काकू तुमचा बाळू तुम्हाला सोडून निघून गेला ना? म्हणे हो, तुमचा बाळू आमच्या गावाला राहतोय आणि तो आता जिल्हा परिषद मध्ये साहेब आहे. आणि काकू ऐका ना, त्यानं लग्न करून घेतलं, त्याला 2 लेकरं आहेत म्हणले. आता बाईला राग तर भरपूर होता, मुलगा मला सोडून गेला या गोष्टीचा. पण बायांचा एक स्वभाव इतका हळवा असतो का, मुलगा आणि सुनबाई काय बोलली राग धरून बसतील,
पण नातवंडांना बघण्यासाठी तो सगळा राग विसरतात आणि माझा नातू किंवा माझी नातीन कशी असेल ते पाहण्यासाठी खुशाल कोणी न बोलवता जातात बिचारा. तिथं राग नाही. बाई विचार करते, माझा मुलगा मला सोडून गेला, त्याची चूक आहे. माझ्या नातवंडांनी काय केलं? म्हातारीकडे पैसे नाही पण दुसऱ्याच्याकडे मजुरीनं कामाला जाते, मजुरीचे पैसे जमा करते, भाडं खर्च करून त्या गावापर्यंत येते. गावात आली, कोणी इस्माला विचारलं अमक्या अमक्या नावाचा व्यक्ती कुठं राहतो. त्या माणसानं दूरनच घर दाखवलं. बाई गेली, दरवाजावर थाप टाकली. मी माझ्या पोटच्या पोराचा दरवाजा ठोठावते. आशेनं दरवाजा ठोठावला. तिचा मुलगा बाहेर आला. आल्याच्या नंतर माय आहे एका सेकंदात ओळखलं. पण मनात आलं, जर मी मायला ओळखलं तर माझी पत्नी सांगेल का तुमची माय फुटकी, तुम्ही फुटकीचा मुलगा आहात. म्हणले माझी बायको माझी टिंगल करेल. म्हणून त्याच्या मायलाच म्हणला, ए आई, ए म्हातारी, निघ म्हणली इथून. तुला जर का माझ्या लेकरांनी बघितलं, माझे लेकर घाबरतील, निघ म्हणले इथून फुटकी. माय गेली गल्लीमध्ये. एक झाड होतं, झाडाच्या खाली बसली, ढसढस रडायला लागली. देवा, समजे भावकीतले लोक नातेवाईक सांगत होते, बाई तू दुसरं लग्न कर. मी लग्न नाही केलं. का? माझ्या म्हातारपणाची काठी, माझा कुल वंशजा याला बघूनच उर्वरित आयुष्य जगायचा मी निर्णय घेतला. लेका, तू माय नाही म्हणलास, काय पाप रे माझं. तू 2 घास जेवायला नाही दिला असतं तरी चाललं असतं. शब्दात जर माय म्हणलं असतं तरी माझं पोट भरलं असतं. लेका, तुला माय म्हणायची लाज वाटली. बाई ढसाढस रडत होती. बाई ढसाढस रडत होती. दादा साहेब ड्युटीला चालले गेले, सुनबाई ड्युटीला चालली गेली. 2 नातवंड घरात होते. त्या पोरानं त्याच्या दिदीला सांगितलं, दिदी, पप्पांनी त्या आजीला हाकलून लावलं. ती आजी चौकात बसली. चलते का आजी? का आजी काय आहे, कोण आहे बघूयात ना. 2 नातवंड जवळ गेले. आजीच्या जवळ गेले. आजीला विचारलं, आजी तू कोण आहेस? लेका, मी तुमची आजी आहे रे. मग माझ्या बापानं तुला काय नाही ओळखलं? बेटा, माझा एक डोळा फुटका आहे ना, म्हणून तुमच्या बापाला लाज वाटते, मला माई म्हणायची. 2 नातवंडांना धरून बसली. मजुरी केलेले पैसे होते पण 2 नातवंडांना चॉकलेट बिस्किट खाऊ घालत होती. संध्याकाळी 4:30 वाजले. त्या पोरांना सांगितलं, बेटा घरी जा, नाहीतर तुमच्या बापानं जर तुम्हाला माझ्याजवळ खेळताना बघितलं तर तुमचा बाप तुमच्यावरही रागवला ना माझ्यावरही रागवल. म्हणले निघा लवकर घरी. आता 2 पोरं घरी आले. बाप माय आल्याच्या नंतर बापाला सांगायला सुरुवात केली, पप्पा, ज्या म्हातारीला तुम्ही दारातून हाकलून लावलं ना, ती म्हातारीलाही गोड होती हो. आम्हाला दिवसभर सांभाळलं, आम्हाला चॉकलेटा खाऊ घातल्या, बिस्किट खाऊ घातली, म्हातारीलाही गोड होती. बापानं विचारलं, म्हणले म्हातारी गेली कुठं? पप्पा कुठे गेली आजी? सांगून तर काही गेली नाही, पण तुम्हाला सांगतो बरं का, योगायोग असा असतो हो. कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चालले नाही. आलं काढलं विरास नको. ऐका, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. महाराज, योगायोग असा की त्या जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मध्ये साहेब असणाऱ्या पोराला ड्युटी लागली त्याच्याच गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये इन्स्पेक्शन साठी. आता त्याच्याच गावामध्ये जायचंय त्याला इन्स्पेक्शन साठी. गल्लीतून जात असताना त्याच्या गल्लीतूनच जायचं होतं. जात असताना त्यानं त्याच्या घराकडे ढुंकून बघितलं. घराला भलं मोठं कुलूप लावलेलं होतं. तो कुलूप बघून बाजूच्या काकूला विचारलं, काकू माझी माई कुठे गेली? त्या बाजूच्या काकूनं सांगितलं, दादा तुझी माई कुठे गेली? सांगून नाही गेली, पण तुझी माई एक चिठ्ठी देऊन गेली. या ए मावशी, ए काकू, दाखवणं चिठ्ठी माझी माई काय लिहून गेली. या ती चिठ्ठी दिली त्या आजी मावशीनं आणि साहेबानं वाचायला सुरुवात केली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, लेका काय रे माझा अपराध? माझा एवढाच अपराध ना की माझा एक डोळा फुटका होता, तेवढ्यासाठी तू मला सोडून गेलास. पण कधी एकदा विचारलं, आई तू फुटकी का झालीस? राजा, अरे जेव्हा तू 1 वर्षाचा होता, घरात काय ना काहीच नाही, तुझा बाप मरण पावला, तरी तुला कसं वागवायचं हा निर्णय मी घेतला. दुसऱ्याच्याकडे मजुरीनं कामाला जात होती पण तुला वागवत होती, तुला खाऊ घालत होती. सगळे मला लग्न करायला सांगत होते, मी लग्न केलं नाही. का? जर का मी लग्न केलं मला पती भेटेल पण माझ्या लेकराला बाप नाही भेटणार, म्हणून मी दुसरं लग्न केलं नाही. तूच माझ्या म्हातारपणाची काठी, तू माझा कुलवंशजा, तुला बघून उर्वरित आयुष्य जगायचा निर्णय मी घेतला लेका. आणि तुम्हाला सोडून पडून गेला, माझा अपराध काय? फक्त एवढाच ना की एक डोळा माझा फुटका. दादा, आई मी जन्माने आंधळी नव्हती, मी जन्माने आंधळी नव्हती लेका. आंधळी झाली कशी आई?
त्या चिठ्ठीच्या द्वारे माय लिहून गेली त्या साहेबांना, राजा मी जन्माला आंधळी नव्हती रे. जेव्हा तुझा बाप मरण पावला तेव्हा तू 1 वर्षाचा होता. तू रस्त्यावर खेळत होता. खेळत असताना एका मोटरसायकलवाल्यानं तुला धडक दिली. तू जसा का पडला तुझ्या डोळ्यामध्ये दगड भरला गेला. ती दगडची जखम झाली. मी डॉक्टर साहेबांच्याकडे गेली आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या लेकराच्या डोळ्यातून रक्त वाहते, बघा ना त्याला काय झालं. डॉक्टर साहेबांनी चेक केलं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, काकू तुमच्या बाळूचा डोळा फुटला. तुम्हाला एकच पर्याय या, विकत डोळा घ्यावा लागेल आणि तुमच्या बाळूला डोळा बसवावा लागेल. दादा तुझा बाप मरण पावला तेव्हा पोटाला अन्न भेटत नव्हतं. मी विकत डोळा घेईन कसा, तुला डोळा बसवेल कसा. मी डॉक्टर साहेबांचे पाय धरले. डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्याकडे एवढे पैसे नाही हो का मी विकत डोळा घेईन आणि माझ्या बाळूला डोळा बसवेल. पण डॉक्टर साहेब एक पर्याय व्यवस्था सांगते तेवढं करा ना. माझ्याकडे पैसे नाही हो विकत डोळा घ्यायला. पण डॉक्टर साहेब माझा एक डोळा घ्या आणि माझ्या लेकराला बसवा हो. मला कोणी फुटकं म्हणलं तर चालेल पण माझ्या लेकराला कोणी फुटकं म्हणू नये. डॉक्टर साहेब माझा डोळा घ्या आणि माझ्या लेकराला बसवा ना. राजा मी जन्माला आंधळी नव्हती रे. माझा एक डोळा मी तुला दिला रे. लेकरा मी जन्माला आंधळी नव्हती. दादा त्या लेकराला तर कितीही रडला तरी त्याला माय भेटणार आहे का. मी लहानपणी एक सुविचार वाचला होता मला बाबा, डोंगरावर गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो. डोंगरावर गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो पण मातीआड गेलेले मायबाप पुन्हा दिसत नाही. म्हणून आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. मायबाप असण्याचं आणि नसण्याचं दोघांचा फायदा नुकसान सांगतो. इथं बसलेल्या महिला आहेत ना अण्णा बाबा, या बसलेल्या पोरी असतील ना, सासर मधनं निघतात ना, हातामध्ये पिशवी असते, एक साडी परकर घेऊन जातात. मायबाप जर हयात असतील तर तिकडनं दोघं हातात पिशव्या भरून आणतात. समजावं या पोरीचे मायबाप हयात आहे. आणि सासरमधनं निघते, एक साडी परकर घेऊन जाते आणि तेवढं एकच साडी परकर घेऊन येते. विचारायची गरजच नाही, समजून जायचं बेटा तुझे मायबाप नसतील गे दिदी. मायबाप असण्याचं नसण्याचं सोपं उदाहरण. म्हणून सांगतो आहे तोपर्यंत सेवा करा. तो साहेबांना कितीही आरोड्या मारल्या असतील, आता त्याला माय भेटली असेल का माडी? भेटेल का माय? अजिबात नाही. मी सांगतो जो रवी किरण महाराज तुम्हाला पोट धरून हसवतो ना, जो रवी किरण महाराज तुम्हाला पोट धरून हसवतो ना, 2 तास त्या रवी किरण महाराज कडेच या आणि त्या रवी किरण महाराजालाच विचारा, रवी किरण महाराज तुमची माय नाही तुम्हाला जीवन कसं वाटते? दादा कदाचित मला जर हा प्रश्न विचारला तर मी सांगेल माय गेल्याच्या नंतर असं वाटतं जणू काही माझा सुखाचा समुद्र आटल्यावरच वाटतंय हो. कीर्तन करून 2-2:30 वाजेला जर घरी जायचो तरी माय 2-2:30 वाजेला सांगायची, राजा जेवण करून आलायस का? भूक लागली का? स्वयंपाक लावू का? रात्री 2 आणि 3 वाजेला स्वयंपाक करायची तयारी ठेवते. ती माय ज्या लेकराच्या जीवनातून गेली त्या लेकराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. ज्याचं जळतं ना हे त्यालाच कळतं. काही पोरांचे बाप गेलेले आहे. ज्या पोरांचे बाप गेले त्या लेकरांना विचारा दादा बाप गेल्याचं दुःख काय असतं. ज्यांच्या हयात आहे त्यांना बाप जर 4 मित्रांमध्ये येऊन गेला तरी बाप आल्याचं लाज वाटते. पप्पा तुम्ही कशाला येता? मी मित्रांमध्ये माझे मित्र टिंगल करतील, बापाला हात म्हणून लावतात काही पोरं. बाप येण्याची लाज वाटते. अरे ज्या पोराचा बाप गेलाय त्या पोराला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं. दादा ज्या पोराचा बाप नाही या तो गल्लीत उभा आणि ज्याचा बाप येतोय तिकडनं हा पोरगा बापाला सांगतोय पप्पा मकर संक्रांती हो मला पतंग उडवायचंय, मला 10 रुपये द्या ना. या पोरानं बापाकडनं 10 रुपये घेतले, पतंग उडवत होता. ज्याचा बाप नाही तो पोरगा उभा होता. त्यानं त्या पोराला विचारलं का रे दादू तो पतंग वरती जातोय रे? म्हणे हो. वरती कुठपर्यंत जाईल? म्हणे मी जर जगवलं उडवलं तर हे पतंग आकाशात जाईल. तो पोरगा सांगायला लागला दादा मी माझ्या माईला विचारतो आई माझा बाप मला दिसत नाही. माझी माई पण तेच सांगते बेटा तुझा बाप वरती आकाशात गेलेला. ए दादा तुझं पतंग जर आकाशात जात असेल ना तर तुझ्या पतंगाच्या हाती एक निरोप सांग दे माझ्या बापाला. हे
पतंग जर आकाशात जात असेल ना तर माझा संदेश माझा निरोप या पतंगाच्या हाती सांग रे राजा. त्या पोराला विचारा दादा बाप गेल्याचं दुःख काय असतं. बाप आपल्यासाठी काय करतो ऐका ना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. होत्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिकड जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी खातर लावल्याली. मला कसच होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. ज्याचे मायबाप नाही त्या लेकराला विचारा मायबाप गेल्याचं दुःख काय असतं. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात माझा तोल गेला असेल. इथं बसलेले सगळे तरुण भावांना सांगेल दादा 2.5 ते 3 तास बोलतो मी कमीत कमी. या बोलण्यात जर एका शब्दात तुमचं मन दुखावलं असेल, मी जरा विनोदात जास्त बोलून जातो, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेल्या तरुण बहिणींनाही सांगेल की बोलण्यात सोल गेला असेल तुमचा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेल्या माझ्या मायांसारख्या माया आहेत, इथं टोपीवाले बाबा आहेत, तुम्हालाही सांगेल आता माझा कॅपॅसिटी संपली, माझी फजिती बघतायत तुम्ही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली